हाय मुलांनो, तर आज आपण 12th लेसन बघणार आहोत सिंपल मशीन्स. ठीक आहे. तर मशीन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? तर मशीन म्हणजे जे आपलं काम जे आहे, जे कष्टाचं काम आहे ते अतिशय सोपं करतं, त्याला आपण मशीन म्हणतो. आणि सिंपल मशीन म्हणजे आपण साधे मशीन्स ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघूयात. ऑब्झर्व अँड डिस्कस. तर निरीक्षण करा आणि त्यावर चर्चा करा. In the following pictures, certain devices are used to accomplish certain tasks more easily. आता इथे खाली काही चित्र दिलेली आहेत, हे पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चरमध्ये प्रत्येक जण तुम्हाला काहीतरी काम करताना दिसत आहे आणि ते काम जे आहे ते इझिली, अगदी सहजपणे व्हावे यासाठी ते प्रत्येक जण काहीतरी डिवाइस म्हणजे एखादी वस्तू वापरत आहे. ठीक आहे. नेम द डिव्हायसेस अँड डिस्कस हाऊ दे हेल्प. मग त्यातले जे त्यांनी वस्तू वापरलेल्या आहेत तर त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि ते कशा प्रकारे मदत करतात ते सांगायचं. आता फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर हे सुई दोरा आहे आणि त्याने हे शिवलं जात आहे कापड. ठीक आहे. तर सुई दोरा हे त्यातलं झालं डिव्हाइस आणि ते कशा प्रकारे मदत करतं, तर ते जे फाटलेलं कापड आहे त्यांना जोडण्यासाठी मदत करते. ठीक आहे. आता हा दुसरा आहे, ह्याच्यामध्ये ही गाडी दाखवलेली आहे. ठीक आहे. हातगाडी म्हणू शकतो आपण याला. तर ह्याचा काय वापर होतो, ह्याचा उपयोग काय आहे त्यांना, तर हे जर उचलून डोक्यावर घेऊन घमेल्यामध्ये जर ही सिमेंट असेल, माती असेल, जर दुसरीकडे नेऊन टाकायचे असेल तर ते मोठं कष्टाचं काम आहे. पण ते या ट्रॉलीमुळे किंवा या हातगाडीमुळे त्यांना सहज सोपं होत आहे. त्यांचे कष्ट याच्यामुळे कमी होतात. आता हा ओपनर आहे, कुठल्याही बॉटलचा ओपनर, जसं की थम्सअप असेल, कोका कोला असेल. जर त्या ग्लासच्या बॉटल आल्या ना, ग्लास म्हणजे काचेच्या बॉटल असतील तर त्याचं झाकण जे आहे ते आपल्याला हाताने सहजासहजी काढता येऊ शकत नाही. त्यासाठी हा असा ओपनरच लागतो. या ओपनरमुळे हे झाकण पटकन निघते. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणतं डिव्हाइस आहे, तर इथंही बघा, ही पुली आहे. आपल्याला आडावरून किंवा विहिरीवरून जर पाणी काढायचं असेल, जर ही पुली नसेल तर या लाकडावरून जेव्हा हा दोर जातो खाली, जेव्हा या बादलीमध्ये पाणी भरतं तेव्हा त्याचं वजन खूप होतं आणि जर चाक नसेल तर या लाकडावरून ती दोरी खेचणं खूप अवघड जातं, दोरी ओढणे खूप अवघड जातं. आणि या पुलीच्या साहाय्याने हे जे काम आहे तर ते या पुलीच्या मदतीने खूप सहजपणे होऊ शकतं. आता हे आहे नेल कटर. जर नख कापायचे असतील, तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? आम्ही लहानपणी नख कुरतडायचो किंवा मग ब्लेडनी सुद्धा कोण कोण नख कापतात बघा. पण ते काम खूप अवघड आहे. जर दाताने कुरतडणे ते तर घाणच आहे, आपल्या तोंडामध्ये ते घाण जंतू जातात. प्लस ते जर दाताने कुरतडले, दात इकडे तिकडे लागला तर जखम पण होऊ शकते. अजून दुसरं, जर ब्लेडनी जरी कापायचं म्हटलं तरी हात कापण्याची शक्यता असते. असं करू नका. आता आपल्याकडे नेल कटर आहेत, तर ह्या नेल कटरमुळे हे नख व्यवस्थित कापणं सोपं जातं. ठीक आहे. आता हा माणूस काय करत आहे, तर हे लाकूड फोडत आहे आणि ही जी कुऱ्हाड आहे हे याचं डिव्हाइस आहे. या कुऱ्हाडीमुळे हे लाकूड फोडणं त्याला सोपं जात आहे. ठीक आहे. तर या सर्वांमध्ये हे जे वापरले गेलेले डिव्हाइसेस आहेत तर हे मशीन्स आहेत. कोणतीही वस्तू जर आपलं काम सोपं करीत असेल तर त्याला आपण मशीन असं म्हणतो. समजलं? ठीक आहे. Such devices which are used to get more work done in less time or less effort are called machines. मग अशी उपकरणे किंवा अशा वस्तू, अशा डिव्हाइसेस की ज्याच्यामुळे कमी वेळामध्ये जास्त काम होतं आणि त्याला कमी ताकद लागते, तर त्याला आपण मशीन असं म्हणतो. The nail cutter, the bottle opener, the wheel used to push the load shown in the picture are all machines. हे सर्व मशीन्स आहेत. बॉटल ओपनर झालं, हे व्हील झालं, हे चाक झालं, हे नेल कटर झालं. ठीक आहे. They have only one or two parts and a simple and easy structure. आता नेल कटर बघितलं
तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, ह्या वरचा आणि हा खालचा. ठीक आहे, ह्या ओपनरमध्ये सुद्धा एकच पार्ट वापरलेला आहे. तर ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 पार्ट वापरलेले असतात आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय सोपं असतं, सहज असतं, सहज बनवण्यासारखं असतं. सच मशीन्स आर कॉल्ड सिम्पल मशीन्स. मग यासारख्या मशीन्सना सिम्पल मशीन असं म्हटलं जातं. सिम्पल मशीन्स कॅन बी हँडल्ड इझिली अँड देअर आर लेस चान्सेस ऑफ these machines breaking down or getting damaged. तर हे जे सिम्पल मशीन्स असतात ना, ते इझिली बनवता येतात किंवा आपण इझिली हँडल करू शकतो. ओके, आणि त्यांचं खराब होणं किंवा ते डॅमेज होणं, तुटणं, तर हे अगदी सहज शक्य नसतं. त्याचा खूप कमी चान्स असतो. ते सहजासहजी खराब होत नाहीत. वी यूज मेनी सच मशीन्स इन अवर डे टू डे लाईफ. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये असे बऱ्याच प्रकारचे मशीन्स वापरत असतो. ठीक आहे, कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? ऑब्झर्व द मशीन शोन इन द फॉलोइंग पिक्चर. या चित्रामध्ये दिलेले मशीन्स आहेत ते ऑब्झर्व करा. कोणते कोणते आहेत? हे मिक्सर आहे, स्कूटर आहे, सायकल आहे, व्हीलचेअर आहे, शिलाई मशीन आहे, स्विंग मशीन आहे. ठीक आहे, फॉर व्हॉट पर्पजेस आर दे युज्ड. कोणत्या कोणत्या कामासाठी ते वापरले जातात हे तुम्हाला आता सगळं माहीतच आहे. मिक्सर कोणतंही धान्य किंवा काहीही बारीक करण्यासाठी वापरला जातो. स्कूटरवरून आपण इकडे तिकडे जाऊ शकतो. सायकलवरून सुद्धा आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. स्विंग मशीनने आपण कपडे शिवू शकतो. व्हीलचेअरमध्ये ज्या व्यक्तींना चालता येत नाही त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी या व्हीलचेअरचा वापर होतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. दीज मशीन्स हॅव मेनी पार्ट्स विच कॅरी आउट मेनी प्रोसेसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क. आता या सर्व मशीन्सना खूप सारे पार्ट्स आहेत आणि एक काम करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रोसेस कराव्या लागतात. फॉर दिस पर्पज द पार्ट्स आर जॉईन टू वन अनादर. आणि या कारणासाठी वेगवेगळे पार्ट्स याला जॉईन केलेले असतात. देअरफॉर दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. आणि त्यामुळेच या मशीन्सना कॉम्प्लेक्स मशीन असं म्हटलं जातं. सहज असेल, सोपं असेल, 1 किंवा 2 पार्ट मिळून तयार झालेली असेल तर ते आहे सिम्पल मशीन. आणि त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं असेल, जास्त पार्ट्स असतील तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स मशीन. आला फरक लक्षात? सम ऑफ द पार्ट्स ऑफ सच कॉम्प्लेक्स मशीन्स आर ॲक्च्युअली सिम्पल मशीन्स. तर यातले जे काही पार्ट्स असतात जे कॉम्प्लेक्स मशीन बनवण्यासाठी वापरले गेलेले असतात ते सिम्पल मशीन्सचे असतात. द स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स मशीन्स इज कॉम्प्लिकेटेड. आता हे जे कॉम्प्लेक्स मशीन आहेत तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते अतिशय कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचं असतं. तुम्हाला बघूनच कळेल. आता तुम्ही म्हणाल हे मी ओपनर बनवू शकतो, कुऱ्हाड बनवू शकतो, नेल कटर बनवू शकतो, पण तुम्ही म्हणाल का मी ही स्कूटर घरच्या घरी बनवेल, ही व्हीलचेअर घरी बनवेल, स्विंग मशीन घरी बनवेल? नाही, कारण त्याकडे बघूनच कळते की त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते जे बनवलेलं आहे ते कसं आहे, एकदम गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. ते आपण घरी बनवू शकत नाही. In our day-to-day life, we use simple or complex machines depending upon the task to be carried out and the time and efforts required to do it. मग आता आपल्याला कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे, त्याला किती वेळ जाणार आहे, किती ताकद लागणार आहे, त्याच्यावरून आपण सिम्पल मशीन वापरायचं का कॉम्प्लेक्स मशीन वापरायचं हे ठरवतो. ठीक आहे, साधं आहे. जर थोडंसं कुठं फाटलेलं असेल किंवा समजा बटन निघालेलं आहे तर आपण कशाचा वापर करतो? सुई दोऱ्याचा वापर करतो, म्हणजेच सिम्पल मशीन वापरतो. तेच जर मोठं काही आपल्याला शिवायचं असेल आणि हाताने सुई धाग्याने शिवायला खूप वेळ जाणार असेल तर आपण मग तिथे स्विंग मशीनचा वापर करतो, म्हणजेच कॉम्प्लेक्स मशीन वापरतो. ठीक आहे, जर आपल्याला फक्त लसूण ठेचायचं आहे फक्त तर आपण काय करतो? खलबत्ता घेतो त्याच्यामध्ये लसूण टेचतो.
पण तेच जर आपल्याला लसूण आहे, खोबरं आहे, कांदा आहे, सगळ्याची पेस्ट बनवायची असेल तर मग आपण मिक्सर वापरतो. म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये, तर त्या कामाचं स्वरूप कसं आहे, ते काम कशा प्रकारचं आहे, थोडं आहे, कमी वेळात होणारं आहे का त्याला खूप वेळ घेणारं आहे, मग त्याच्यावरून आपण सिंपल मशीन वापरणार का कॉम्प्लेक्स मशीन वापरणार हे आपण ठरवत असतो. ठीक आहे. लेट अस लर्न अबाउट सम सिंपल मशीन्स. तर आता आपण काही सिंपल मशीन्स बघूयात. अँड इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड म्हणजे असा थोडासा झुकलेला, वाकलेला, कललेला, आपण स्लँटिंग लाईन म्हणतो तसा प्लेन. ठीक आहे. अ हेवी ड्रम इज टू बी लोडेड ऑन टू अ ट्रक. आता हा मोठा ड्रम आहे. ठीक आहे. तर तो तुम्हाला या ट्रकवरती चढवायचा आहे. रवी चोज द प्लँक ए. आता हा प्लँक ए आहे. प्लँक ए म्हणजे अशी लाकडाची फळी आहे. तर ते रवीने निवडलेलं आहे. व्हाईल हमीद चोज द प्लँक बी. आणि हमीदने असा प्लँक बी निवडलेला आहे. राही डिड नॉट यूज अ प्लँक ॲट ऑल. आणि ही राही आहे तर तिने कुठलीच लाकडाची फळी निवडलेली नाही आहे. हू वूड फाइंड द ड्रम हेवियस्ट टू लोड. मग या तिघांपैकी सगळ्यात जास्त ताकद, सगळ्यात जास्त तो जो ड्रम आहे तो सगळ्यात जास्त हेवी, जड कुणाला वाटणार आहे सांगा बरं. तर राहीला वाटणार आहे, कारण तो तिला उचलून ठेवायचा आहे. ह्या दोघांना तर हे फक्त ढकलायचं आहे. ठीक आहे. सेकंड, हू वूड फाइंड इट लाइटेस्ट. आणि सगळ्यात हलका कोणाला वाटणार आहे तर रवीला वाटणार आहे, कारण त्याचा बघा हा जो स्लोप आहे तो खूप कमी स्लोप आहे. म्हणजे त्याला जास्त ढकलावा लागणार, जास्त जोर लावून ढकलावा लागणार नाही. याचा जो स्लोप आहे तो जास्त असा तिरका असल्यामुळे हमीदला थोडा जोर लावून तो ड्रम ढकलावा लागणार आहे. तुम्ही हे घरी करून बघू शकता. ठीक आहे. अगदी ड्रमच घ्यावा असं नाही, कोणताही छोटासा लोड घेतला तुम्ही आणि तुम्ही बघू शकता की त्याला किती ताकद लागते. प्रत्येकाचा जो स्लोप आहे, असा जो स्लोप आहे तर तो वेगवेगळा ठेवायचा आणि मग तुम्ही तसं बघू शकता. ओके. विच वन ऑफ द प्लँक्स ए अँड बी इज लॉंगर. आता यातला जो प्लँक आहे ए आणि बी यातला लॉंगर कोणता आहे तर हा ए दिसतोय की नाही आपल्याला, लांब आहे. विच वन हॅज स्टीपर स्लोप. आता कोण जास्त स्टीप आहे तर हा जास्त स्टीप आहे. ठीक आहे. स्टीप म्हणजे असा जास्त चढ असलेला आहे. जास्त चढ असल्यामुळे ह्याला जास्त ताकद लावावी लागते. व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस. आणि याच्यातून कन्क्लूड म्हणजे याच्यातून आपल्याला काय कळलं तर काय कळलं तर जर चढ जास्त असेल तर आपल्याला जास्त लोड लावावा लागेल, हो की नाही. तर आपण बघूयात आता व्यवस्थित पुढे बघूयात. If a slanting plank is used to lift a weight, we have to bear less of the weight and lifting it becomes easier. म्हणजे जर आपण असा ड्रम जर उचलून न ठेवता असा स्लँटिंग प्लँक जर वापरला तर आपल्याला कमी वजन उचलावं लागतं, कमी वजन लागतं आणि जे उचलणं आहे ते सोपं जातं. सच अ प्लँक इज कॉल्ड अन इन्क्लाइंड प्लेन. आणि अशा प्लँकला इन्क्लाइंड प्लेन असं म्हटलं जातं. द मोर ग्रॅज्युअल द स्लोप द लेसर इज द वेट वी बिअर. ज्याला जास्त उतार असेल त्याला कमी वजन उचलावं लागतं किंवा तिथं आपल्याला कमी वजन भेटतं. म्हणजे आता इथे बघा हे दोन प्लँक आहे तर ह्याच्यामध्ये उतार कोणाचा जास्त आहे तर ह्याचा उतार जास्त आहे. म्हणजे त्याचं बट सच अन इन्क्लाइन प्लेन इज लॉंगर. त्याचा जो इन्क्लाइन प्लेन असतो तो पण कसा असतो, लॉंगर असतो. द स्टीपर द स्लोप द शॉर्टर द इन्क्लाइन प्लेन. पण तेच जर हा जो स्लोप आहे तर तो स्टीप असेल म्हणजे असा चढ जास्त असेल तर तो इन्क्लाइन प्लेन काय असतो, छोटा असतो.
बट वी हॅव टू बिअर अ ग्रेटर वेट. पण मग आपल्याला काय करावं लागतं, जास्त वजन उचलावं किंवा ढकलावं लागतं. तर समजलं याच्यातून, जर तुम्हाला जास्त वजन कमी त्रासाचं उचलायचं असेल तर तुम्हाला इन्क्लाइन प्लेन वापरावा लागतो. आणि तो प्लेन सुद्धा कसा पाहिजे, तर असा जास्त लॉंग असणारा तो पाहिजे. आणि त्याचा स्टीप कसा पाहिजे, कमी पाहिजे. म्हणजे त्याचा जो चढ आहे तो कमी पाहिजे. समजलं? नेक्स्ट बघूया. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. कट आउट अ ट्रायंग्युलर पीस ऑफ पेपर ABC. असा पेपर घ्यायचा, असा ट्रायंगल कापून त्याचा A, B आणि C. ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज AC. ACच्या इथे रेड लाईनने ड्रॉ करा. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. आता या चित्रात दाखवल्याप्रमाणे हा जो आहे तो आपल्याला असा पेपर गुंडळायचा आहे, रोल करायचा आहे. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय दिसलेलं आहे? तर ही जी ACची जी लाईन आहे ती तुम्हाला अशी दिसेल इथे. हे तुम्ही करून बघू शकता. द इन्क्लाइंड साइड AC ऑफ द ट्रायंगल डिसेंड्स ग्रॅज्युअली फ्रॉम A टू C. आता ह्या चित्रामध्ये काय दिसतं आहे, ही इन्क्लाइंड आहे. जसं इथं प्लँक होता की नाही, हा इन्क्लाइंड, त्याचप्रमाणे ही इन्क्लाइंड लाईन आहे. तर ही A पासून C पर्यंत अशी कमी कमी होत जाते. द थ्रेड्स ऑन अ स्क्रू आर मेड इन द सेम वे. आता ही जेव्हा तुम्ही हा पेपर या पेन्सिलला रोल करता तेव्हा तुम्हाला ह्या अशा लाईन दिसत आहेत की नाही, सेम तशाच लाईन्स ह्या नेलवरती असतात. म्हणजे ह्या नेलच्या किंवा ह्या स्क्रूच्या जे थ्रेड्स आहेत तर ते याचप्रमाणे तयार केलेल्या गेलेल्या असतात. दॅट इज वाय वेन अ स्क्रू इज फिटेड इन वूड इट goes in as if it is going down an inclined plane. आणि ज्याप्रमाणे हे आपण A to C असं खाली जातो की नाही, त्याचप्रमाणे जेव्हा हा स्क्रू आपण वूडमध्ये फिक्स करतो तशाच प्रकारे तो आतमध्ये जसा इन्क्लाइंड प्लेनमध्ये तो डाऊन जात असतो की नाही, त्याचप्रमाणे तो वूडमध्ये फिक्स बसत असतो. Therefore, less force is required to fit a screw than to hammer a nail. आणि जेव्हा आपण स्क्रू फिट करतो तर त्याला हे असे ग्रूव असल्यामुळे, हे जे लाईन आहेत ना ह्याला ग्रूव म्हणतात बरं का. जर तुम्ही असा प्लेन खिळा घेतला का तर तो तुम्हाला हॅमरने, हातोडीने ठोकावा लागतो खूप जोरात. पण जर असा स्क्रू घेतला ना तर तो पटकन असा रोल होऊन आतमध्ये जातो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्रास कमी लागतो. इन अदर वर्ड्स, अ स्क्रू इज लाईक अ रोल्ड अप इन्क्लाइंड प्लेन मेड ऑफ अन आयर्न स्ट्रीप. जसं आपण इथं कागदाचा बनवला होता की नाही, असा कागदाचा त्रिकोण घेतला, म्हणजे ट्रायंगल घेतला आणि असं रोल केलं, मग आपल्याला असे स्क्रू सारखे ग्रूव दिसले की नाही, त्याचप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की आपण हे कशाचं बनवलेलं आहे, आयर्न स्ट्रीप पासून हे असे ग्रूव्ज तयार केलेले आहेत. अ वाइंडिंग रोड और घाट दॅट गोज अप अ माउंटन इज ऑल्सो लाईक अन इन्क्लाइंड प्लेन रॅप्ड अराउंड द माउंटन. जर तुम्ही कोणत्या घाटातून गेलेला असाल ना तर तो घाट सुद्धा असाच आपल्याला वाटतो की तो माउंटनच्या भोवती असाच रॅप केलेला आहे. इट हेल्प्स बिग व्हेकल्स टू क्लाइंब अप अँड डाऊन द माउंटन इझिली. आणि या घाटामुळे काय होत असतं, हे बघा, हा घाटामधला असा रोड असतो. असा जर तुम्ही डोंगर चढायला गेलात सरळ तर तो खूपच उंच आहे, तुम्हाला चढायला जमेल का? गाडी तिथून जाणं शक्य आहे का? नाही. म्हणून त्या घाटामधला रस्ता असा बारीक असतो आणि असा वळणाचा असतो की तुमच्या जे जडच्या जड वाहने आहेत, जडच्या जड गाड्या आहेत, त्या अगदी सहजपणे तो घाट चढून, तो डोंगर चढून पार जाऊ शकतात. समजलं? नेक्स्ट बघूयात. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता हे नीट निरीक्षण करा आणि त्याच्यावर चर्चा करा. 2 रूट्स, 2 रस्ते आहेत. नेमली अ पाथवे. पाथवे म्हणजे पायवाट, सरळ आपली साधी मातीचा रस्ता. अँड अ रोड. रोड म्हणजे असा डांबरी रस्ता.
आर अवेलेबल टू क्लाइंब द माउंटन शोन इन द पिक्चर. तर हा जो डोंगर आहे तो चढण्यासाठी 2 प्रकारचे रस्ते आहेत. एक म्हणजे पायवाट मातीचा रस्ता आहे आणि दुसरा म्हणजे हा असा तयार केला गेलेला रस्ता आहे. कंपेअर द टाइम अँड स्ट्रेंथ अँड युअर कन्व्हिनियन्स रिक्वायर्ड टू रीच द माउंटन टॉप. आणि आता या डोंगराच्या वरती जायचं असेल तर यापैकी कोणत्या रस्त्याने तुम्हाला जास्त वेळ लागेल, जास्त ताकद लागेल आणि तुम्ही कोणत्या रस्त्याने जाल हे सांगायचं आहे. तर जर असा सरळ पाय रस्त्याने गेलो, पाय वाटेने गेलो तर हा डोंगर चढायला खूप अवघड असतो, त्याला खूप वेळ लागतो आणि खूप आपली ताकद पण लागते. तेच जर आपण या रस्त्याने गेलो तर आपल्याला कमी ताकद, कमी वेळामध्ये आपण लवकर पोहोचू. ठीक आहे, तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट बघूयात इन द पास्ट. चला आता आपण मागे भूतकाळामध्ये बघू काय झालं ते. द ग्रीक सायंटिस्ट आर्किमिडीज इन्व्हेंटेड द मशीन शोन इन दिस पिक्चर. तर हे आर्किमिडीज स्क्रू आहे, CH आहे म्हणून आर्चिमिडीज म्हणायचं नाही, आर्किमिडीज नाव आहे त्या सायंटिस्टचं. तर त्याने एक अशा प्रकारचं मशीन बनवलेलं होतं. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड द आर्किमिडीज स्क्रू. आणि ह्याचं स्ट्रक्चर बघा, स्क्रू सारखं आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आर्किमिडीजचा स्क्रू म्हटलं जातं. इट वॉज यूज टू लिफ्ट वॉटर फ्रॉम द होल्ड ऑफ अ शिप. तर याचा वापर जे जहाजामध्ये जे पाणी असतं तर ते वरती काढण्यासाठी केला जातो. आर्किमिडीज यूज्ड अ राऊंड पाईप फिटेड विथ अ रॉड इनसाइड इट. तर आर्किमिडीजनी काय केलं, असा एक गोल पाईप की ज्याच्या आतमध्ये अशा प्रकारचा रॉड वापरलेला असेल असा पाईप वापरला. The pipe was placed at an angle of 45 degrees with one end inside the water and the rod resting on a flat surface. तर त्याने कशा प्रकारे तो त्याचा अँगल ठेवलेला आहे तर 45 डिग्री ठेवलेला आहे. त्याचं एक टोक पाण्यात बुडेल आणि दुसरं वरती राहील, पाण्याच्या वरती राहील असं त्याने ठेवलेलं आहे. When the rod was turned, the water got lifted in this device. जेव्हा हा जो रॉड दिसतोय का, हा इथला हा रॉड जेव्हा, हे हँडल आहे त्याचं, हा रॉड जेव्हा असा फिरवला आपण, गोल गोल जर फिरवला तर इथे जे शिपमध्ये खाली जे पाणी असेल तर ते पाणी अशा प्रकारे या स्क्रूमधून भरून भरून ते वरती येईल आणि आपण त्या शिपमधून पाणी बाहेर काढू शकतो. तर अशा प्रकारचा स्क्रू आर्किमिडीजने बनवला म्हणून त्याला आर्किमिडीज स्क्रू असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत अ वेज. ठीक आहे, अन ॲक्स इज युज्ड फॉर कटिंग वूड. तर आपण लाकूड तोडण्यासाठी काय वापरतो, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड वापरतो. अ शार्प टूल इज फॉर्म ऑन जॉइनिंग टू इन्क्लाइंड प्लेन्स. Such a tool is called a wedge. एखादं धारदार हत्यार, धारदार म्हणजे शार्प टूल, ज्याला अशी धार असते, तर असं हत्यार किंवा अवजार जे की 2 इन्क्लाइंड प्लेन्सला एकत्र जॉईन करून आपण बनवतो तर त्याला वेज असं म्हटलं जातं. जसं कुऱ्हाड, कुऱ्हाडीमध्ये हा लाकडाचा दांडा आणि हे लोखंडाचं धारदार हत्यार असतं, तर ते दोन्ही मिळून कुऱ्हाड तयार होते. त्याचप्रमाणे ही सुरी बघा बरं, सुरीमध्ये हा आपण हँडल असतो तो एक आणि हे एक धारदार पातं असतं सुरीचं, हो की नाही. तर ते 2 वस्तू मिळून एकत्र बनवलेलं असतं तर त्याला वेज असं म्हटलं जातं. अ वेज इज युज्ड फॉर ब्रेकिंग अन ऑब्जेक्ट इंटू 2 पीसेस ऑर टू सेपरेट ऑब्जेक्ट स्टक टुगेदर. तर वेजचा वापर कशासाठी केला जातो, तर एखाद्या गोष्टीचे 2 तुकडे करण्यासाठी किंवा जर कोणती गोष्ट एकत्र स्टक झालेली असेल, चिटकलेली असेल तर तिला सेपरेट करण्यासाठी आपण वेजचा वापर करतो. ॲन ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, अ नाईफ म्हणजे सुरी, ऑर अ चिझेल, चिझेल म्हणजे छिन्नी, आर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस सिम्पल मशीन्स. तर हे एक सिम्पल मशीन्सचे म्हणजेच वेजचे एक्झाम्पल आहेत. अ निडल अँड अ नेल आर अल्सो काइंड्स ऑफ वेजेस. तर निडल म्हणजे सुई किंवा नेल म्हणजे खिळा, तर हे सुद्धा
वेजेसचेच प्रकार आहेत. हा स्क्रूड्रायव्हर हे सुद्धा वेजेस आहे. ठीक आहे, समजलं. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचे डोके चालवा. अ नीडल इज रिक्वायर्ड फॉर स्टिचिंग क्लोथ, तर सुईचा वापर कशासाठी आपण करतो, तर कपडे शिवण्यासाठी करतो. वी यूज अ नाईफ फॉर कटिंग फ्रूट, आपण सुरीचा वापर किंवा चाकूचा वापर हे फळे कापण्यासाठी करतो. इफ द टीप ऑफ अ नीडल or the edge of knife becomes blunt, then the needle does not penetrate the cloth and the knife does not cut into the fruit. जर त्या निडलचं, त्या सुईचं जर टोक किंवा जी सुरी आहे तर ती जर तिचं धार कमी झाली किंवा सुईचं जर टोक कमी झालं तर ती सुई त्या कापडातून आरपार जाऊ शकत नाही किंवा त्या नाईफने आपल्याला फ्रूट नीट कापता येत नाहीत. व्हाय इज धिस सो, तर हे असं का होतं, का होतं सांगा बरं. तर त्याचा जर एरिया, आता हे तुम्हाला थोडंसं समजायला अवघड आहे. जर सुईचं जे टोक असतं ते धारदार असतं, म्हणजे असं निमुळतं असतं, म्हणजे त्याचा एरिया जो आहे तो कमी असतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर सुरीचं सुद्धा जर आपण साईडचं जर बघितलं, जी शार्प टूल आहे, शार्प बाजू आहे, ठीक आहे, तर ती खूप शार्प असते, म्हणजे ते अगदी निमुळतं असतं, पातळ असतं, म्हणजे त्याचा एरिया कमी असतो. आणि जेव्हा एरिया कमी असतो तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट चिरण्यासाठी कमी ताकद लावावी लागते, कमी फोर्स लावावा लागतो आणि ते आपलं पटकन कापलं जातं. आणि तेच जर ती जर ब्लंट असेल, तिला धार नसेल, तर त्याचा एरिया वाढलेला असतो, त्यामुळे ते कट होऊ शकत नाही किंवा आपल्याला त्याला जास्त ताकद लावावी लागते. ठीक आहे. अ लिव्हर, आता आपण इथं वेज बघितलं, तर वेज म्हणजे कोणतीही वस्तू कापण्यासाठी, एका वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी, एखाद्या 2 स्टक झालेल्या गोष्टी वेगळ्या करण्यासाठी आपण वेज वापरतो. आणि 2 इन्क्लाइन प्लेन एकत्र जॉईन करून शार्प टूल बनवलं जातं, त्याला वेज म्हणतात. हे वेज समजलं. आता आपण लिव्हर बघूया. ओके. A farmer is using a strong crowbar to remove the big stone bogged down in the farm. आता हा फार्मर आहे, तर त्याच्या शेतामध्ये हा खूप मोठा दगड आहे. तो दगड त्याला बाजूला करायचा आहे. त्यासाठी तो काय करत आहे, असा मोठा स्ट्रॉंग त्याने बार घेतलेला आहे आणि त्याच्या खाली त्याने इथे एक छोटासा दगड ठेवलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन, त्याचा सपोर्ट घेऊन तो हा मोठा दगड जो आहे तो ढकलत आहे. सच अ मशीन इज कॉल्ड अ लिव्हर. मग हे जे असं मशीन आहे तर याला काय म्हटलं जातं, लिव्हर म्हटलं जातं. तर आता या लिव्हरमध्ये, अ लिव्हर हॅज 3 पार्ट्स. या लिव्हरमध्ये किती पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहे. इथं सुद्धा तुम्हाला दिसत आहेत 1, 2 आणि हा जो बार आहे हा 3. नेमली एफर्ट. एफर्ट म्हणजे इथे या बारला त्याने जे एफर्ट दिलेले आहे, ठीक आहे, जो त्याने ताकद देत आहे ती. ठीक आहे. लोड, लोड म्हणजे इथं जे वजन आहे ते. अँड अ फलक्रम, फलक्रम म्हणजे इथे हा जो सपोर्ट आहे तो. ठीक आहे. या लिव्हरमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एफर्ट म्हणजे जी आपण ताकद लावतो, लोड म्हणजे जे वजन आहे ते, आणि फलक्रम म्हणजे हा जो इथला आधार आहे, त्याला दिलेला जो सपोर्ट आहे ते. तर या 3 गोष्टी मिळून लिव्हर तयार होत असतात. द सपोर्ट ॲट विच द रॉड ऑफ अ लिव्हर इज रेस्टेड इज कॉल्ड द फलक्रम ऑफ अ लिव्हर. ज्या ठिकाणी ह्या रॉडला इथे सपोर्ट मिळतो तर त्याला त्या लिव्हरचा फलक्रम असं म्हटलं जातं. द लिव्हर रोटेट्स अबाउट द फलक्रम. आणि हा जो लिव्हर आहे, तर जर असा हा आपण ह्याला खाली इथे दाबला ह्या बारला, तर हा दगड उचलला जाणार. म्हणजे तो कुठे हलतो लिव्हर, तर लिव्हर हा इथे फलक्रमच्या इथे हलत असतो. ठीक आहे, रोटेट होतो तो. सेकंड, द वेट लिफ्टेड बाय अ लिव्हर ऑर द फोर्स अगेन्स्ट विच द लिव्हर ॲक्ट्स इज कॉल्ड द लोड. आता हे जे वेट आहे, जे आपल्याला उचलायचं आहे किंवा ज्याच्या अगेन्स्ट आपण फोर्स देणार आहोत, तर त्याला त्याचा लोड असं म्हटलं जातं. ठीक आहे. द आर्म ऑफ द लिव्हर फ्रॉम द फलक्रम टू द लोड इज कॉल्ड द लोड आर्म. आता इथून ह्या फलक्रम पासून ही जी बाजू आहे, जिथं आपण लोड दिलं जातो, तर त्याला म्हटलं जातं ही बाजू.
तर त्याला म्हटलं जातं लोड आर्म. समजलं? हा जो आहे हा काय आहे? लोड आर्म आहे. The force applied on the other end of the rod to lift the load is called the effort. आणि या रॉडच्या दुसऱ्या बाजूला जिथं आपण फोर्स लावतो हा लोड उचलण्यासाठी, तर त्याला म्हटलं जातं एफर्ट. The part of the lever from the fulcrum to the effort is called the effort arm. आता या फलक्रम पासून एफर्ट पर्यंतचा जो भाग आहे या रॉडचा, तर याला म्हटलं जातं एफर्ट आर्म. ठीक आहे, समजलं? तर ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? हा आहे लोड, हा आहे फलक्रम, हा आहे एफर्ट. फलक्रम पासून लोड पर्यंतचा जो रॉडचा भाग आहे त्याला म्हणतात लोड आर्म. फलक्रम पासून एफर्ट पर्यंत जो रॉडचा भाग आहे त्याला म्हणतात एफर्ट आर्म. समजलं? आता बघूयात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. विच टास्क कॅन बी डन युजिंग अ लिव्हर. तर लिव्हरचा वापर करून कोणती कामे केली जातात? तर याचा तुम्ही विचार करा. केला का काही विचार? तर आपण जे गार्डनमध्ये सी सॉ खेळतो, ठीक आहे, तर सी सॉ हे सुद्धा एक लिव्हरचंच एक्झाम्पल आहे. आपण पेपर कट करतो कैचीने, सीझरने, ठीक आहे, ते सुद्धा लिव्हरचंच एक्झाम्पल आहे. बॉटल ओपन करतो ओपनरने, ठीक आहे, नॉर्मल बॉटल नाही, जे असं ओपनरने आपण बॉटल ओपन करतो, तर ते सुद्धा एक लिव्हरचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूयात. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. प्लेस अ पेन्सिल ऑन अ टेबल. टेबलवर एक पेन्सिल ठेवा. प्लेस अ रुलर ऑन इट. त्या पेन्सिलवरती अशी पट्टी ठेवा. ॲट राईट अँगल्स विथ इट. पण ती पट्टी कशी ठेवायची आहे? 90 डिग्री राईट अँगलमध्ये ठेवायची आहे. पुट अ पेपर वेट ऑन वन एंड ऑफ द रुलर. एका पट्टीच्या एका टोकाला असं पेपर वेट ठेवायचं आहे. तुम्ही कोणतंही मार्बल ठेवू शकता, दगड ठेवू शकता. प्रेस द अदर एंड विथ युअर फिंगर टू लिफ्ट द वेट. आता हे जर इकडे वेट ठेवलं या पट्टीवरती, तर ही पट्टी खाली जाणार. मग दुसऱ्या साईडला तुमचं बोट ठेवा, जेणेकरून हे वेट आहे तर ते उचलेल. Which are the load arm, the effort arm and the fulcrum of this lever. आता हे एक लिव्हर तयार झालं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे? लोड आर्म दाखवायचा आहे, एफर्ट आर्म दाखवायचा आहे आणि फलक्रम दाखवायचा आहे. तर जिथे आपल्याला सपोर्ट भेटला या पेन्सिलवरती, तर ते काय झालेलं आहे? फलक्रम झालेलं आहे. बरोबर, हे फलक्रम झालं, हा लोड झाला आणि आपण हे बोटाने इथे प्रेस करतोय, ताकद लावतोय, म्हणजे हा एफर्ट झाला. तर आता या फलक्रम पासून लोड साईडचा जो पट्टीचा भाग आहे तो झाला लोड आर्म. फलक्रम पासून एफर्ट साईडचा जो पट्टीचा स्केलचा भाग आहे तो झाला एफर्ट आर्म. समजलं? नाऊ go on increasing the distance between the paperweight and the pencil by 4 centimeters every time and see whether the paperweight can be lifted when placed at each of those distances. आता काय करायचं आहे? ही पेन्सिल इथे तर ही फिक्स राहणार आहे, ठीक आहे, तर हा जो लोड आहे तो इथे असेल, तर तो 4 सेंटीमीटर त्या ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय करायचं आहे? दरवेळेस वाढवत जायचं आहे. आणि असं बघायचं की प्रत्येक वेळेस आपण पेपर वेट जो आहे तो लिफ्ट करू शकतो का, उचलू शकतो का? व्हॉट डू यू फाइंड? तुम्हाला काय आढळेल? ॲज द एफर्ट आर्म बिकम्स लॉंगर अँड लॉंगर कम्पेअर टू द लोड आर्म, लेस अँड लेस फोर्स इज रिक्वायर्ड टू लिफ्ट द पेपर वेट. आता जर इथे हा पेपर वेट असेल, म्हणजे जो लोड आर्म आहे त्यापेक्षा एफर्ट आर्म हा मोठा आहे, तर त्यावेळेस काय होईल? तर जेव्हा एफर्ट आर्म जास्त असेल त्यावेळेस हा जो लोड आहे तो आपण अगदी सहजरित्या पटकन वरती उचलू शकतो. मग अशा वेळेस जेव्हा एफर्ट आर्म हा मोठा असतो लोड आर्मपेक्षा आणि आपण तो लोड आहे तो सहज उचलू शकतो, तर हा जो लिव्हर आहे तर याला म्हणतात लिव्हर ऑफ. सच अ लिव्हर इज कॉल्ड अ लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर. याला म्हणतात फर्स्ट ऑर्डरचा लिव्हर.
ठीक आहे. आता सेकंड बघूयात आपण. द पिक्चर शोज हाऊ वी यूज अन ओपनर टू रिमूव्ह द कॅप ऑफ अ सॉस बॉटल. आता ही सॉस बॉटल आहे, त्यासाठी त्याचं झाकण काढण्यासाठी आपण हा ओपनर वापरतो. आता इथे आपण फोर्स लावतो म्हणजे हा झाला एफर्ट, इथे आपण ताकद, इथे जो लोड असतो म्हणून हा झाला लोड, आणि हा जो इथे ज्याला आपण सपोर्ट सापडतो, जिथे आपण सपोर्ट घेतो, तो झाला फल्क्रम. ठीक आहे. ट्राय टू डू द सेम युअर सेल्फ. हे तुम्ही करून पहा. टू रिमूव्ह द टाईट फिटिंग कॅप द ओपनर इज रेस्टेड ऑन द कॅप and we apply a force on the opposite end of the opener to pull it upwards. आता आपण काय करतो, जेव्हा असं एकदम पॅक सील असतं त्यावेळेस हा ओपनर इथे असं जोरात ठेवतो. ह्या ओपनरचं जे हे माउथ आहे, ठीक आहे, ते इथे या कॅपवरती आपण ठेवतो आणि या दुसऱ्या साईडने आपण त्याला फोर्स लावत असतो. ठीक आहे, वरच्या दिशेने. द कॅप ऑल्सो गेट्स पुल्ड अप ॲज द ओपनर रोटेट्स अबाउट द फल्क्रम. म्हणजे जिथं आपण ह्या ओपनरचं माउथ ठेवतो ह्या कॅपवरती, तो झाला फल्क्रम, आणि तिथे आपण फोर्स दिल्यामुळे हे जे झाकण आहे ते सुद्धा वरच्या दिशेनेच उचललं जातं. व्हेअर आर द फल्क्रम, लोड अँड एफर्ट इन दिस केस. तर इथे असतो एफर्ट, इथे असतो लोड त्या झाकणाच्या खालच्या बाजूला, आणि झाकणाच्या वरच्या बाजूला असतो फल्क्रम. ठीक आहे. थर्ड, हाऊ डू वी लिफ्ट अन ऑब्जेक्ट युजिंग टॉंग्स. असा चिमट्याचा वापर करून तुम्ही कोणता ऑब्जेक्ट उचललेला आहे का? पापड भाजताना आपण चिमट्याचा वापर करतो. ठीक आहे. किंवा तुम्ही जर गावाला बघितलं तर कोळसा उचलण्यासाठी सुद्धा चिमट्याचा वापर केला जातो. द वेट ऑर द लोड इज ॲट वन एंड ऑफ द आर्म्स ऑफ द टॉंग्स. मग हे जो चिमटा आहे तर त्याच्या एका बाजूला आपल्याला जी वस्तू उचलायचं आहे त्याचं वेट असतं, त्याचं वजन असतं. वी अप्लाय एफर्ट इन द मिडल ऑफ द आर्म्स. आणि तुम्ही जर इथे जर ताकद लावली तर ते उचललं जाणार नाही. आपल्याला त्याच्या जो चिमटा आहे त्याच्या मध्यभागी ताकद लावावी लागते. It means the effort is applied in the middle of the lever while the fulcrum and the load are at the opposite ends. म्हणजे आपण जी ताकद म्हणजे एफर्ट हा मिडलला लावतो आणि लोड आणि फल्क्रम आहेत तर ते त्या टॉंगच्या म्हणजे चिमट्याच्या काय असतात, दोन्ही टोकांना असतात. There are 3 types of lever depending upon the position of the effort, the fulcrum and the load. मग आता आपण प्रत्येक वेळेस बघितलं, प्रत्येक या तिन्ही पोझिशनमध्ये प्रत्येक वेळेस एफर्ट दुसऱ्याच बाजूला आहे, फल्क्रम सुद्धा वेगळ्या ठिकाणी आहे आणि लोड सुद्धा वेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यावरून त्याचे 3 टाईप पडतात. ठीक आहे. लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर, लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर अँड लिव्हर ऑफ थर्ड ऑर्डर. तर आपण ते बघूयात. ठीक आहे. लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय? द फल्क्रम इज इन द सेंटर. जसं की इथे बघितलं आपण, हा जो फल्क्रम आहे तो त्याच्या सेंटरला आहे अँड लोड इज ॲट वन एंड व्हाईल द एफर्ट इज ॲट द अदर एंड. एका साईडला लोड असतो, दुसऱ्या साईडला एफर्ट असतो आणि फल्क्रम हा मध्ये असतो, तेव्हा तो असतो लिव्हर ऑफ फर्स्ट एंड. ठीक आहे, सॉरी, लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर. आता लिव्हर ऑफ द सेकंड ऑर्डर आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये द लोड इज इन द सेंटर. त्याच्या सेंटरला काय असतो? लोड असतो, सेंटरमध्ये लोड असतो. अँड द फल्क्रम ऑन वन साईड अँड द एफर्ट ऑन द अदर साईड. आणि एका साईडला फल्क्रम असतो, एका साईडला एफर्ट असतो. हा झाला लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर. आता लिव्हर ऑफ थर्ड ऑर्डर म्हणजे काय? द एफर्ट इज इन द सेंटर. तर त्याच्यामध्ये काय असतो? एफर्ट असतो. द फल्क्रम इज ऑन वन साईड अँड लोड इज ऑन अदर साईड. म्हणजे आता हे लक्षात कसं ठेवणार? तर तुम्ही FLE असं लक्षात ठेवू शकता. F म्हणजे फल्क्रम मिडलला फर्स्ट ऑर्डर, L लोड मिडलला सेकंड ऑर्डर, अँड E म्हणजे एफर्ट मिडलला थर्ड ऑर्डर, आणि जे दुसरे दोन्ही राहिलेत ते अदर एंड्सला असतात. असं तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. फक्त मिडलचं लक्षात ठेवा, बाकीचं मग तुमच्या लक्षात येईल. आणि बाकी हे जे सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डरमध्ये फल्क्रम हे लेफ्ट साईडला आहेत आणि अदर राहिलेलं आहे ते राईट साईडला आहे. फक्त जे फर्स्ट ऑर्डर आहे त्याच्यामध्येच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लोड फक्त एका साईडला, लेफ्ट साईडला आहे.
ठीक आहे, थोडासा याचा अभ्यास करा, व्यवस्थित लर्न करा, व्यवस्थित लक्ष देऊन बघा, वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, समजला? लिव्हर समजलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट बघूयात. तर नेक्स्ट बघण्या अगोदर आपण हे बघूयात, यूज युअर ब्रेन पॉवर. जर तुमचे डोके चालवा. बघू आता तुम्हाला किती समजलेलं आहे. सम मशीन्स वी यूज इन अवर डे टू डे लाईफ आर शोन इन द पिक्चर. तर आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे मशीन्स वापरतो, तर ते इथे आपल्याला पिक्चरमध्ये, चित्रामध्ये दाखवलेले आहेत. व्हॉट इज द टाईप ऑफ लिव्हर इन ईच ऑफ दीज. तर ह्या प्रत्येकामध्ये कोणत्या टाईपचा लिव्हर वापरलेला आहे. तुमच्या लक्षात आहेत का लिव्हर्स? फर्स्ट टाईपचा जो लिव्हर आहे त्याच्यामध्ये फल्क्रम अशा प्रकारे मिडलला असतो. तर या चित्रामध्ये हा सीसॉ आणि ही जी कैची आहे, तर याचा जो फल्क्रम आहे तो मिडलला आहे, म्हणजे हे झाले फर्स्ट टाईपचे लिव्हर. सेकंड टाईपचा लिव्हर आहे त्याच्यामध्ये लोड हा मिडलला असतो. तर याच्यामध्ये हा लोड कशामध्ये आहे मिडलला? तर ही ट्रॉली आहे की नाही, जेव्हा आपण ह्याच्यामध्ये वेट भरतो तर तेव्हा त्याचा इथे मध्ये काय येत असतो? लोड येत असतो. ठीक आहे, तर त्याला म्हणतात सेकंड टाईप लिव्हर. ठीक आहे, आता ही पक्कड आहे, तर या पक्कडमध्ये इथे लोड दिला जातो, इथे दाब दिला जातो. ठीक आहे, म्हणजे लोड मध्ये आहे, मिडलला आहे, म्हणून हा झाला सेकंड टाईप ऑफ लिव्हर. आणि इथे हा खिळा काढण्यासाठी आपण इथे लोड देतो लास्टला. ठीक आहे, म्हणून हा झाला थर्ड टाईप ऑफ लिव्हर. ठीक आहे, आता आपण वेज बघितलं, लिव्हर बघितलं, आता आपण पुली बघणार आहोत. लेट्स ट्राय धिस. ओके, पुली कशी बनवायची ते बघूयात. टेक अ पेन्सिल, सम स्टिकिंग टेप, an empty reel of thread, half a meter of thick thread, a weight such as an eraser that can be tied to the thread. Play doh. तर एक पेन्सिल घ्यायचा आहे, काही स्टिकिंग टेप, चिटकवण्याचा टेप घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दोऱ्याचं जे रीळ असतो की नाही, रील, तर तो रिकामा झालेला घ्यायचा आहे. आणि एक जाड असा दोरा घ्यायचा आहे, हाफ मीटर, अर्धा मीटर. आणि खाली काहीतरी वेट म्हणून इथे इरेझर घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि प्ले डो म्हणजे खेळण्यातला कणिक घ्यायची आहे, किंवा तुम्ही क्ले पण घेऊ शकता. ओके, प्लेस द पेन्सिल ऑन द टेबल सो दॅट इट जस्ट ओव्हर द एज ऑफ द टेबल. मग अशी पेन्सिल ठेवायची आहे टेबलवर की ती तिच्या कॉर्नरच्या थोडीशी वरती येईल. फिक्स इट फर्मली टू द टेबल युजिंग द स्टिकिंग टेप. मग एका टेपने ती तिथे टेबलला अशी घट्ट चिटकवून ठेवायची आहे. इन्सर्ट द रील ओव्हर द पार्ट ऑफ द पेन्सिल दॅट जस्ट आउट. आणि त्या टेबलच्या थोडासा जो पेन्सिलचा पार्ट वरती आलेला आहे त्याच्यावरती जी दोऱ्याची रील आहे की नाही रिकामी झालेली, तर ती ठेवायची आहे. पुट अ लंप ऑफ द प्ले डो ऑन द टिप ऑफ द पेन्सिल सो दॅट द रील डज नॉट कम ऑफ. आणि आता त्या पेन्सिलच्या टोकावर आपण ते रीळ ठेवलेली आहे, पण ती हलू नये किंवा ती तिथून पडू नये, म्हणून जर तुमच्याकडे क्ले असेल किंवा खेळण्याची काही कणिक घ्यायची आणि त्याने ते फिक्स करून टाकायचं, की जेणेकरून ती पेन्सिल त्याच्यातून, त्या रीळमधून बाहेर येणार नाही किंवा रीळ त्यातून बाहेर पडणार नाही. ड्रॉ द थिक थ्रेड हॅविंग द वेट ॲट वन एंड ओव्हर दिस रील. आणि त्या रीलमधून काय करायचं आहे, जो जाडा दोरा होता की नाही तो ओवून घ्यायचा आहे. एक त्याचं जे टोक आहे ना ते त्यातून ओवून घ्यायचं. व्हॉट हॅपन्स वेन द लूज एंड ऑफ द थ्रेड इज हेल्ड अँड पुल्ड डाऊन. आता एक तर आपण रीळमधून ओवून घेतलेलं आहे एक टोक त्या धाग्याचं, जाड दोऱ्याचं. मग दुसरं जे एंड आहे, दुसरं टोक आहे ते असंच सोडलेलं आहे. ते जर आपण खाली ओढलं तर काय होईल? द वेट टाईड ॲट द अदर एंड गेट्स लिफ्टेड अप. मग हे रिकामं आहे आणि इथे आपण हा असा इरेझर बांधलेला आहे. मग अशा वेळेस काय होईल, जेव्हा आपण ही दोरी ओढणार तेव्हा ते जे ओझं आहे, तो इरेझर आहे, तो वरती उचलला जाणार. सच अ डिव्हाइस विथ अ ग्रूव्ड व्हील
अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट वेट्स इज कॉल्ड अ पुली. मग आता हे जे डिव्हाइस आहे की नाही, की जे असं ग्रूड व्हील आहे, एक चाक आहे, ते कशासाठी डिझाईन केलेलं आहे, अशाच प्रकारचे जे वजन आहे, ते वेट आहे, ते उचलण्यासाठी जे व्हील आणि दोऱ्याच्या मदतीने आपण ते बनवतो डिव्हाइस, त्याला म्हणतात पुली. समजलं? हाऊ डज इट हेल्प टू यूज अ पुली. आता पुली आपण कसे वापरतो किंवा पुली वापरण्यामुळे आपल्याला काय मदत होते. इफ वी यूज अ पुली, force can be applied in the downward direction for lifting the weight in an upward direction. आता जर आपण पुली वापरलं तर आपल्याला जो फोर्स आहे, जी ताकद आहे, ती डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये, म्हणजे समजा आता आपल्याला हे वजन उचलायचं आहे, हे वजन कसं उचलणार, हे वजन असं वरती येणार, म्हणजे हे अपवर्ड डिरेक्शनमध्ये येणार. म्हणजे वेट जर अपवर्ड डिरेक्शनमध्ये उचलायचं असेल तर आपल्याला फोर्स, तेव्हा आपण काय करणार, हा जो दोरा आहे, हा दोरखंड आहे, तर तो आपण काय करणार, असं खाली ओढणार. जेव्हा आपण हे डाऊनवर्ड डिरेक्शनला ओढणार तेव्हा हे वेट अपवर्ड डिरेक्शनला वरती उचललं जाणार. दिस इज कन्व्हिनियंट अँड इझी. आणि हे आपल्याला ह्याच्यामुळे वेट उचलणं सहज सोपे होऊन जाते. यू मस्ट हॅव सीन सम एक्झाम्पल्स ऑफ पुलीज इन डे टू डे लाईफ, इन डे टू डे यूज. तर तुम्ही रोजच्या आपल्या जीवनामध्ये पुलीचे काही एक्झाम्पल्स बघितलेले असतील. मेक अ लिस्ट ऑफ दीज, त्याची तुम्ही लिस्ट बनवा. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का. अ व्हील अँड एक्सेल. तर अ व्हील अँड एक्सेल बघूयात आपण. फर्स्ट, ऑल ऑफ यू मस्ट हॅव एन्जॉयड सिटिंग ऑन अ जायंट व्हील. तुम्ही कधी जायंट व्हीलमध्ये बसले आहात का. असा मोठा आकाश पाळणा, मराठीत त्याला आकाश पाळणा म्हणतात बरं का. तर हे जे जायंट व्हील आहे त्याच्यात तुम्ही बसले का, त्यात मज्जा घेतली आहे का. व्हॉट मेक्स द जायंट व्हील गो राऊंड. तर आता हे आपल्याला माहिती आहे, असं गोल 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 फिरतं. तर हे असं गोल कशामुळे फिरतं तुम्हाला माहीत आहे का. The giant wheel is fitted to a rod at its center. त्याचं इथं एक सेंटर आहे बघा. तर ह्या सेंटरला असा एक रॉड असतो. तर हे जे जायंट व्हील आहे ते रॉडने त्याच्या सेंटरला जॉईन केलेलं असतं, फिट केलेलं असतं. दिस रॉड इज कॉल्ड ॲन ॲक्सेल. आणि या रॉडला काय म्हटलं जातं, ॲक्सेल म्हटलं जातं. व्हेन द ॲक्सेल स्टार्ट्स रोटेटिंग विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी, द व्हील फिटेड टू इट अल्सो स्टार्ट रोटेटिंग. आणि जेव्हा आता हे जे जायंट व्हील आहे की नाही ते लाईटवरती चालतं बरं का. तर जेव्हा आपण त्याचं बटन दाबतो तेव्हा ते स्टार्ट होतं, तेव्हा हा मधला जो रॉड आहे तो गोल गोल फिरायला सुरुवात होतो. आणि जेव्हा हा रॉड गोल फिरतो तेव्हा त्याला हे अटॅच केलेलं जे जायंट व्हील आहे तर ते सुद्धा गोल फिरतं. This combination of an axle and a wheel is a simple machine. मग आता हे ॲक्सेल आणि व्हीलच्या मदतीने बनवलेलं हे जे जायंट व्हील आहे तर हे एक सिम्पल मशीन आहे. वी सी इननमरेबल एक्झाम्पल्स ऑफ इट्स यूज. आणि आपल्याला ह्याचे असंख्य कशाचे, व्हील आणि ॲक्सेलचे जे यूज आहेत ते आपल्याला खूप सारे त्याचे एक्झाम्पल्स भेटतील. Second, when the pedal of a bicycle is rotated, the wheel start rotating. How does this happen? जेव्हा आपण सायकलचा पेडल मारतो तेव्हा त्याचं चाक सुद्धा फिरतं. हे कशामुळे होतं. तर जेव्हा आपण पायाने पेडल मारतो म्हणजे आपली मस्क्युलर एनर्जी तिथे यूज होते. आता आपण हे बघितलं की हा जायंट व्हील हा इलेक्ट्रिसिटीवरती चालतो, तसं बायसिकलचा पेडल आपण पायानेच मारतो, म्हणजे मस्क्युलर एनर्जीचा तिथे वापर करतो, मस्क्युलर फोर्सचा वापर करतो. आणि जेव्हा त्याचं जे सायकलचं चाक आहे त्याचं ॲक्सेल फिरतं तेव्हा ते चाकसुद्धा फिरतं. सेम हेच आहे एक्झाम्पल.
ओके. आता आपण बघूयात मेंटेनन्स ऑफ मशीन्स. आता मेंटेनन्स म्हणजे काय, तर कोणतीही वस्तू घेतली आपण की आपल्याला ती व्यवस्थित ठेवावी लागते, तिची वेळेवर त्याला ऑइलिंग करावं लागतं. आता तुम्ही सायकल घेतली, ठीक आहे, तर सायकलचं तुम्हाला सर्व्हिसिंग करावे लागते की नाही, ऑइलिंग करावं लागतं. थोड्या दिवसांनी त्याचं ब्रेक जे आहेत ते टाईट करावे लागतात, ते लूज होतात, गिअर टाईट करावे लागतात, असं करावं लागतं की नाही, त्याला म्हणतो आपण मशीनचा मेंटेनन्स करणे. किंवा तुम्ही बघितलं असेल तुमच्या पप्पांची गाडी असेल तर गाडीला आपण सर्व्हिसिंग करायला देतो, हो ना, त्याच्यामध्ये सुद्धा हेच सर्व गोष्टी केल्या जातात. आता बघूयात, पार्ट्स ऑफ मशीन्स रब अगेन्स्ट वन अनदर व्हेन दे आर युज्ड. आता जेव्हा आपण एखादं मशीन वापरतो तेव्हा त्याचे जे पार्ट्स आहेत ते एकमेकांच्या अगेन्स्ट घासले जातात. रब म्हणजे काय, त्यांचं फ्रिक्शन होतं, ते घासले जातात. सॉइल्ड डस्टी पार्ट्स क्रिएट मोर फ्रिक्शन. आता जर त्याच्यावरती समजा माती बसलेली असेल, त्याच्यावरती डस्ट बसलेली असेल तर त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये फ्रिक्शन होत असतं. सम पार्ट्स अफेक्टेड बाय द वेदर रस्ट अँड इरोड. तर काही जे पार्ट्स आहेत त्याच्यावरती हवामान, वेदर म्हणजे जर समजा पाऊस पडला, पावसाचं पाणी गेलं, मग ते जर लोखंडाचा पार्ट असेल तर तो रस्ट होतो, गंजतो, खराब होतो, हो ना. मशीन्स गेट डॅमेज्ड, आणि मग ते मशीन काय होतात, डॅमेज होतात, खराब होऊन जातात. ऑर बिकम युजलेस ड्यू टू सच विअर अँड टिअर. या सर्व कारणांमुळे मग ते युजलेस होतात, आपण ते वापरू शकत नाही, खराब होऊन जातात. टू अवॉइड दीज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ मशीन्स. आणि असं होऊ नये म्हणून मशीनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ अ मशीन ऑल इट्स पार्ट्स आर वाईप्ड क्लीन. आता मशीनचं मेंटेनन्स करताना काय केलं जातं तर ते स्वच्छ वाईप केले जातात, पुसून घेतले जातात. ऑइल ऑर लुब्रिकंट इज रिलीज्ड बिटवीन पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट इच अदर सो दॅट देअर इज लेस फ्रिक्शन बिटवीन देम अँड द वेअरिंग इज रिड्यूस्ड. ते जे मशीनचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट म्हणतात त्याला, म्हणजे एक प्रकारचं एक ऑइलच असतं, म्हणजे गाडीचं ऑइल वेगळं असतं, प्रत्येक गोष्टीचं ऑइल वेगळं असतं, तर ते सोडलं जातं जेणेकरून ते जे पार्ट्स आहेत ते एकमेकांवरती रब होणार नाही, त्यांच्यामध्ये लेस फ्रिक्शन होईल आणि जे खराब होणं आहे ते कमी होईल. तुम्ही जर बघितलं तुमच्या दरवाजातून कपाटाचे दरवाजे घ्या किंवा घराचे दरवाजे घ्या तर त्यातून सुद्धा असा कुरकुर आवाज येत असतो. मग आई पप्पा किंवा आपल्या घरात मोठी माणसं असतील ते काय करतात, तर त्याचे जे बिजागरे, त्याच्या ज्या कड्या असतात की नाही, जिथे दरवाजा जॉईंट असतो, तर त्याच्यामध्ये तेल सोडतात आणि मग तो आवाज आहे तो बंद होतो. तुम्ही बघितलंय का कधी हे? तर ते असंच की त्याच्यामधलं मग फ्रिक्शन कमी होतं आणि तो आवाज बंद होतो आणि तो दरवाजा स्मूथली बंद आणि उघडतो. मशीन्स आर कवर्ड वेन नॉट इन यूज टू प्रिव्हेंट डस्ट सेटलिंग ऑन देम. जे मशीन्स आपण वापर करत नाही तर त्याला कवर करून ठेवायचं जेणेकरून त्याच्यावरती धूळ बसणार नाही. टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदर मेटॅलिक पार्ट्स इन अ मशीन आर पेंटेड एक्सटर्नली अँड द मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय. त्याच्यावरती वेदरचा काय इफेक्ट होऊ नये, म्हणजे समजा पावसाळा असेल, हिवाळा असेल, तर पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी मशीनच्या पार्ट्समध्ये जाऊन साठू शकतं, मग ते डस्ट ते रस्ट होतात, म्हणजे गंजून जातात. मग त्यावेळेस काय करायचं, तर ते जे मशीनचे पार्ट्स आहेत त्याला बाहेरून पेंट द्यायचा, ऑइल पेंट द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आत जाऊ शकत नाही आणि मशीन्स जे आहेत ते नेहमी ड्राय ठेवायचे, कोरडे ठेवायचे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स. मोठे मोठे जे फॅक्टरी असतात, कारखाने असतात, तर त्याच्यामध्ये मशीन मेंटेनन्स करायला एक सेपरेट त्याचं डिपार्टमेंट असतं. फॅक्टरीज आर क्लोज्ड ॲट रेग्युलर फिक्स्ड पिरियड्स फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स.
तर जे कारखाने आहेत, मोठ्या फॅक्टरी आहेत, त्या काही ठराविक काळासाठी, काहीतरी दिवसांसाठी बंद ठेवल्या जातात आणि त्याच्यामधल्या सर्व मशीनचा मेंटेनन्स केला जातो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन्ड दे विल बी ऑफ नो यूज व्हेन वी ॲक्च्युअली नीड देम. जर मशीन्स व्यवस्थित मेंटेन करून ठेवल्या नाहीत तर जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा आपण त्याचा वापर करू शकत नाही, त्या खराब होऊन जातील. बिफोर वी यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट प्रॉपरली सो दॅट देअर आर नो ॲक्सिडंट्स. मशीन वापरायच्या अगोदर ते कसं वापरायचं, ते कसं हँडल करायचं, तर हे आपण शिकून घेतलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून काही ॲक्सिडेंट्स होणार नाहीत. म्हणजे आता जर समजा सायकल चालवायची आहे तर ती सायकल कशी चालवायची, त्याचा ब्रेक कुठे, पुढचा ब्रेक लावायचा का मागचा ब्रेक लावायचा, हे शिकून घ्यायचं, म्हणजे आपण सायकल चालवताना पडणार नाही. सेम तसंच गाडी चालवताना. आणि हे तर फक्त झालं की मी वाहनांबद्दल सांगितलं, म्हणजे गाड्यांबद्दल सांगितलं. जे मोठे मोठे मशीन्स असतात तर ते सुद्धा वापरायचे कसे हे शिकावं लागतं आणि मगच आपण ते वापरायचे असतात. आता आपण बघूयात व्हॉट वी हॅव लर्न्ड. या लेसनमधून आपल्याला काय समजलं, का आपण काय शिकलो. मशीन्स आर यूज्ड फॉर रिड्युसिंग एफर्ट्स अँड डुईंग मोअर वर्क इन लेस टाईम. तर मशीन आपले काम कमी करतात, आपले कष्ट कमी करण्यासाठी असतात आणि कमी वेळामध्ये जास्त काम करण्यासाठी असतात. सम मशीन्स आर सिम्पल व्हाईल अदर्स आर कॉम्प्लेक्स. काही मशीन असतात ते सिम्पल मशीन असतात आणि जे दुसरे असतात ते कॉम्प्लेक्स मशीन्स असतात. द वेज, द लिव्हर, द इन्क्लाइन प्लेन, द पुली अँड द व्हील अँड ॲक्सेल आर सिम्पल मशीन्स. हे जे सर्व आत्ता मी नावे घेतली तर हे सर्व सिम्पल मशीन्सचे एक्झाम्पल्स आहेत. देअर आर 3 टाईप्स ऑफ लिव्हर्स बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ एफर्ट, लोड अँड फल्क्रम. एफर्ट, लोड आणि फल्क्रमच्या पोझिशनवरून लिव्हर्सचे 3 टाईप्स पडतात. मशीन्स शुड बी मेंटेन्ड प्रॉपरली टू कीप देम इन गुड वर्किंग कंडिशन. मशीन्स आहेत ते व्यवस्थित मेंटेन करून ठेवले पाहिजेत, म्हणजे ते चांगल्या कंडिशनमध्ये, चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये राहतात, म्हणजे आपल्याला हवं तेव्हा त्यांचा वापर करता येतो. सायन्स वॉच. टू कॅरी आउट अ टास्क एफिशियंटली समटाइम्स वी हॅव टू यूज अ ट्रिक. कोणतंही जे काम आहे ते अजून जास्त चांगलं करण्यासाठी कधी कधी आपल्याला एक ट्रिक वापरावी लागते, एक आयडिया वापरावी लागते. द ट्रिक कॅन बी इफेक्टेड विथ अ मशीन. मग ही ट्रिक वापरण्यासाठी आपण मशीनचा वापर करू शकतो. ट्राय टू मेक अ युजफुल मशीन फ्रॉम ओल्ड अनयुज्ड जंक मटेरियल. जे काही जुनं सामान आहे किंवा ज्याचा काही वापर नाही, काहीतरी मशीन्स बनवा. Find an old fountain pen and use it to devise a machine. जुना फाउंटन पेन वापरा, शोधा आणि त्याच्यापासून काहीतरी एक नवीन मशीन, नवीन डिव्हाइस तयार करा. ओके, समजला हा लेसन? बाय बाय.